नमस्ते. आता आपल्या या तुषार सोते या नावाच्या नवीन चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला. 5 ते 7 व्हिडिओ आपण अत्यंत शांतपणे ऐकले. हा चॅनल अवघ्या 10 दिवसात आपण तयार केलेला आहे आणि या चॅनलला जवळपास 10,000 लोकांनी पाहिलेला आहे. तर 2400 लोकांनी व्ह्यूज केलेले आहेत. तर जवळपास 250 लोक सबस्क्रायबर झालेत. अत्यंत आश्चर्यक रीतीने हा चॅनल ग्रो होत आहे. हे सर्व तुमच्या सहकार्यानं घडत आहे. तुम्ही चॅनल पाहत आहात, दुसऱ्यांना सांगत आहात, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विठ्ठलाचं दर्शन कसं झालं, विठ्ठलानं मला दर्शन कसं दिलं, स्वतः विठ्ठल माझ्यासाठी आला हे सांगत आहे. ही गोष्ट 4 ते 5 वर्षापूर्वीची असेल कदाचित. माझी चुलत बहीण भूमला राहते. तिचे नातेवाईक वारले होते. त्यासाठी मला भूमला जायचं होतं. विट्यातून मी सकाळी 7:30 वाजता विटा नांदेड गाडीने भूमला जायला निघालो. ती गाडी पंढरपूरपर्यंत जाऊन तिथून बार्शी, भूम असं तर तो प्रवास होत असतो. त्या गाडीत मला विट्याचे शिरवाडकर साहेब भेटले. ते विटा मर्चंट्स बँकेत अधिकारी होते. ते रिटायर झाल्यानंतर पंढरपूरमध्ये ते एका बँकेत जादा काम करत होते. बोलत बोलत असा विषय निघाला की मंदिर कुणीकडे आहे. मी आजपर्यंत 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये एकदाही पंढरपूरला दर्शनाला गेलो नव्हतो. मी दर 15 एकादश करत असतो, तरी मला अजून विठुरायाचं दर्शन झालेलं नव्हतं. आणि त्यावेळेस मला प्रवासात खूप इच्छा झाली की पंढरपूरला उतरावं आणि आपण विठुरायाचं दर्शन घ्यावं. बोलत बोलत मी शिरवाडकर साहेबांना म्हटलं की मला स्टँडवर उतरल्यावर फक्त एवढं सांगा की मंदिरचा रस्ता कुठं जातो, एवढंच सांगा. ठीक आहे म्हणली. आम्ही दोघं पंढरपूरला उतरलो. साहेबांनी त्यांच्या बँकेतील शिपायाला फोन केला की तू इकडे ये, आणि मला मंदिरापर्यंत सोडण्यासाठी त्यांनी शिपायाला बोलवलं. तो शिपाई आला. तर त्याचं काय नाव असेल तर विठ्ठल. साहेबांनी फोनवर त्याला विठ्ठल तू इकडे ये असं सांगितलं. आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला की स्वतः विठ्ठल मला दर्शनाला न्यायला येतोय. तर खरोखरीच तो शिपाई आला. त्याचं नाव विठ्ठल होतं. त्याच्याकडं दुचाकी गाडी होती. त्या गाडीवर मला साहेबांनी बसायला सांगितलं. साहेब स्वतः चालत बँकेत गेले आणि विठ्ठलाने मला मंदिरापर्यंत पोहोचवलं. त्यानंतर मला मंदिरात जायचं होतं, दर्शन घ्यायचं होतं. आणि मी मंदिरात गेलो तर तिथं जनरल लाईन एक असते आणि एक VIP लोकांची असते. मला तर पुढं भूमला जायचं होतं आणि वेळ खूप कमी. मी मंदिरात गेलो तर तिथं पोलीस कर्मचारी होते. त्यांना मी म्हटलं की मला दर्शन घ्यायचं आहे आणि मला पुढं प्रवास आहे. ते म्हटले तुम्ही मग नंतर बारीत उभा राहा आणि तिथून दर्शन घ्या. मी म्हटलं किती वेळ लागेल? ते म्हटले 2-3 तास लागतील. मी तिथं लेडीज कॉन्स्टेबल असलेल्या त्यांना विनंती केली की मला विठ्ठलाचं दर्शन लगेच घ्यायचं आहे आणि मला पुढं प्रवास करायचा आहे. ते म्हणले तुमच्याकडे काय पास आहे का, कुणाची ओळख आहे का? म्हटलं असं काय नाही, मी एकटाच आहे आणि माझ्याकडे पास नाही, काय नाही. मग म्हणले तुम्हाला तसं दर्शन देता येणार नाही. आणि मी विचार केला की आता 2-3 तास इथे वाया जर गेले तर पुढचा प्रवास कसा होणार. आणि मी लेडीज कॉन्स्टेबलला खूप विनंती केली की मला काय पण करून तुम्ही दर्शनासाठी सोडा VIP लाईनमधून. तर ते म्हणले तसं नसते. तर मी खूप विनंती केल्यानंतर ते म्हटले की तुम्ही एक काम करू शकता की या लाईनीतच इथंपर्यंत उभं राहावा आणि VIP लोकांचा एखादा कुटुंबातील सदस्य आले की त्यांच्यात तुम्ही मिसळून जावा. आणि खरंच मग एक फॅमिली आली. मी त्यांच्यासोबत पुढं जात गेलो आणि मी मंदिरात आत दर्शन करायला गेलो आणि विठुरायाचं ते
दर्शन घेतलं आणि खूप खूप आनंद झाला. मला दर्शन मिळालं. विठ्ठलामुळं मला विठ्ठलाचं दर्शन मिळालं. हा कसा योगायोग आहे. त्यानंतर मी दर्शन घेऊन बाहेर आलो. एका मठात जेवण केलं, भूमला गेलो. तिथं पाहुण्यांच्या गाठीभेटी झाल्या आणि संध्याकाळी पाहुणे खूप आग्रह करत होते की मी मुक्काम करावा, खूप लांबचा प्रवास आणि रात्रीच्या गाड्या मिळत नाहीत. तरीही मी तो त्यांचा आग्रह मोडून काढत परतीच्या प्रवासाला निघालो आणि गाड्या बदलत बदलत मी पंढरपूरपर्यंत आलो. पंढरपूरचं बस स्टँड खूप मोठं आहे, सगळ्यांना माहीत आहे. 25, 30, 40 गाड्यांचा तो प्लॅटफॉर्म आहे आणि या पहिल्या नंबरच्या प्लॅटफॉर्मवरनं शेवटच्यापर्यंत जायला 2-3 मिनिटाचं अंतर लागतं. आणि संध्याकाळी गाड्या बदलत बदलत मी जवळपास 12:30 वाजता पंढरपूरच्या स्टँडवर पोचलो. मी गाडीतून उतरतोय, ती पहिल्या प्लॅटफॉर्मवर असेल कदाचित, आणि माझ्यापासून 20 ते 25 प्लॅटफॉर्म पुढचे तिथं ती गाडी उभी होती आणि ती गाडी चालू होती, मागं हळूहळू येत होती. आणि मला ती गाडी असं माझ्या मनात विचार आला की ती गाडी विट्याला जाणारी असावी. मी पळत 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 गाडीपर्यंत आलो आणि खरंच ती गाडी सोलापूरहून कराडला जाणारी होती. योगायोगाने मला ती गाडी मिळाली आणि मला परतीचा प्रवास विट्यापर्यंत झाला. ती जर गाडी माझी अर्ध्या मिनिटातच जर चुकली असती तर मला पंढरपूरच्या स्टँडवर बसावं लागलं असतं पहाटेपर्यंत. तिथून नंतर गाडी मला मिळाली असती. परंतु हा कसा योगायोग आहे पहा. हे विठुरायाचं दर्शन, ही कथा आपल्यास कशी वाटते ते पहा. ज्यांनी अजूनपर्यंत हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांना पाठवा. चॅनलवरती यूट्यूब उघडल्यानंतर चॅनलवरती फक्त तुषार चोथे इंग्रजी टाईप करायचं आणि सर्च करायचं. हा चॅनल उघडतो, त्याला सबस्क्राईब करा. यापुढची कथा सांगणार आहे विट्यातील शांतीसागर नागरी पतसंस्थेतील ठेवी संदर्भात. ही कथा जवळपास 25-26 वर्षापासच्या पाठीमागची असेल कदाचित. त्यावेळेस विट्यामध्ये बँका आणि पतसंस्था यांचं प्रमाण खूप कमी होतं आणि त्या काळात शांतीसागर पतसंस्था शिवाजी चौक गणपती मंदिरासमोर अत्यंत आकर्षक फर्निचर, ठेवीवरचे आकर्षक व्याजदर आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेली ती पतसंस्था, या सर्वांना हे सर्व पाहून विट्यातील खूप लोकांनी त्या पतसंस्थेत ठेवी ठेवलेल्या होत्या. साधारण त्यावेळेस 5 वर्षाच्या दरम्यान दामदुप्पट होत होती आणि मीही त्या पतसंस्थेत 10,000 रुपयाची ठेव ठेवलेली होती. ठेवल्यानंतर मला काही पैसे लागणार होते म्हणून 4-5 महिन्यानंतर मी त्या ठेवीवरती ओव्हरड्राफ्ट केला आणि मी त्यातील 6,000 रुपये काढून घेतले. त्यानंतर 4 ते 5 महिन्यानंतर मी असाच दुपारी एके दिवशी घरी जेवायला आलो आणि घरातील पैसे मी म्हटलं आता एखाद्या बँकेत जाऊन भरावेत. त्यावेळेस माझ्याकडे सायकल होती. मी खिशातील पैसे घेऊन फिरत चाललो आणि मी सायकलवरून त्या पतसंस्थेपर्यंत आलो आणि माझ्या डोक्यात असा विचार होता की ते पैसे शांतीसागरमध्ये भरायचे आणि ती पावती आपण सोडवून घ्यायची. आणि जवळपास 2:45 वाजले होते. मी शांतीसागर पतसंस्थेत गेलो आणि तिथल्या क्लार्कला सांगितलं की माझी अशी ठेव पावती आहे, त्याच्यावर मी ओडी केलेला आहे आणि मी आता ते पैसे भरून पावती सोडवून मला द्या, तुमचे काय व्याज असेल ते घ्या. क्लार्कने हिशोब केला, काही व्याज आणि मुद्दल असं त्यानं पैसे भरायला सांगितले. चलन केलं, मी पैसे मोजले आणि माझ्या मनात काय विचार आला कुणास ठाऊक, आणि मी त्यांना सांगितलं की मी आता पैसे भरणार नाही आणि तुम्ही मला
माझी ठेव पावती असलेली पावती मोडून सगळे पैसे माघारी द्या. ती पावती दामदुप्पट होती. अजून त्या पावतीला कदाचित 4 वर्षाचा वेळ पण होता. आणि मी असं सांगितल्यावर त्यालाही काही समजेना. तो म्हटला, तुम्ही आता म्हणत होता की पैसे भरून पावती सोडून घेणार आहे आणि आता तुम्ही म्हणता की पूर्णपणे पावती मोडून पैसे माघारी द्या. त्याने मॅनेजरना सांगितलं की हे ग्रहस्थ असं असं म्हणतात. मॅनेजरही म्हटलं, तुम्ही आता सांगत होता की पैसे भरणार आहेत, तुमच्याजवळ पैसे पण आहेत, पैसे भरा आणि पावती सोडून घ्या. परंतु मी त्यांना आग्रह केला की मला काय पण करून मला पैसे तुम्ही द्या. त्यांनी माझी विनंती मान्य केली. जवळपास 3 वाजून गेले होते, तरी त्यांनी मला ती पावती मोडून पैसे दिले आणि काय संस्थेतील सर्व पैसे मी माघारी घेतले. 3:15 वाजून गेले आणि सकाळी मला विवेक शशिकांत सोथे, माझा मित्र, त्याला आम्ही ओक्या म्हणतो, ओक्याचा फोन आला की आता 11 वाजून गेलेत, तरीही म्हटला की शांतीसागर नागरी पतसंस्था उघडली नाही. म्हटलं ठीक आहे, थोडासा उशीर लागला असेल एका दिवशी. आणि त्यानंतर ती पतसंस्था कधी उघडली गेली नाही. हा कसा योगायोग आहे. या कथा ऐकल्यानंतर खूप लोक माझ्याकडे दुकानात भेटायला येतात आणि आपले अनुभव शेअर करतात. आपणही तुमचे अनुभव शेअर करा. आपल्या मित्रांना हा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा.